नमस्कार. कर्क राशींच्या माझ्या अत्यंत प्रिय, लाडक्या आणि साक्षात खाटू श्यामबाबांच्या चरणी लीन असलेल्या सर्व भाविकांनो, जर तुम्ही या येणाऱ्या चमत्कारी गुरुवारी सकाळी डोळे उघडल्या केल्या, अगदी अंघोळ उरकून देवाऱ्यासमोर बसून व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगणार असलेला हा एक अत्यंत छोटा, अत्यंत सोपा, पण साक्षात ब्रह्मांड हलवण्याची ताकद असणारा महाचमत्कारी गुप्त उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी नड, पिढ्यानपिढ्या चालत आलेली गरिबी, नशिबाची अडचण आणि तुमच्या भाग्याचे बंद कुलूप साक्षात हारे का सहारा असणारे आमचे एक खाटू श्यामबाबा स्वतःच्या हाताने उघडणार आहेत. म्हणूनच तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवी आणि सुवर्णमयी कलाटणी देणारा हा गुप्त उपाय नेमका काय आहे, तो कोणत्या अचूक वेळी आणि कसा करायचा आहे, हे शांत डोक्याने कोणत्याही घाईगडबडीशिवाय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी मनापासून शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की पहा. नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करणाऱ्या, स्वतः उपाशी राहून इतरांचे पोट भरणाऱ्या, सामनेवाला माणूस आपल्याला फसवत आहे हे माहीत असूनही केवळ तिच्यावर असलेल्या प्रेमापोटी स्वतःचे सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि मनामध्ये खूप मोठी माया आणि भावना बाळगणाऱ्या माझ्या कर्क राशींच्या लोकांनो, गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून या कलियुगामध्ये तुम्ही ज्या भयंकर आणि जीवघेण्या मानसिक तणावातून, पैशाच्या प्रचंड चणचणीतून, जवळच्या लोकांच्या मानसिक आणि भावनिक छळातून आणि नशिबाच्या साथ नसल्यामुळे एकट्याने खूप मोठ्या संकटाशी लढताना तुमच्या डोळ्यातून रात्रीच्या अंधारात पडणाऱ्या त्या प्रत्येक आसवाची, तुमच्या काळजातील प्रत्येक वेदनेची आणि तुमच्या प्रामाणिकपणाची संपूर्ण जाणीव आता हारे का सहारा तीन बाणधारी असणाऱ्या आमच्या खाटू श्यामबाबांना झाली आहे. तुम्ही आजवर ज्यांना अगदी मनापासून मदत केली, ज्यांच्या सुखदुःखात स्वतःचे खिशातले पैसे खर्च करून धावत गेलात, ज्यांच्यासाठी स्वतःचे रक्त आटवले, नेमके त्याच लोकांनी ऐनवेळी तुमची गरज संपल्यावर तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुमच्यावर खोटे आळ आणले, तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट अफवा पसरवल्या आणि समाजात तुम्हाला एकटे पाडून तुमची घोर फसवणूक केली. हे हृदय पिळून टाकणारे दुःख साक्षात बाबांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. म्हणूनच जेव्हा या जगातील सर्व रस्ते बंद होतात, स्वतःचे नातेवाईक आणि जिवलग मित्रही पाठीवर लाथ मारून पाठ फिरवतात, तेव्हा जो संपूर्ण जगाशी लढून आपल्या भक्ताला कडेवर उचलून घेतो त्यालाच माझा श्यामबाबा म्हणतात. आणि हा येणारा गुरुवार कर्क राशींच्या लोकांच्या आयुष्यात नेमका हाच सर्वात मोठा ऐतिहासिक आणि चमत्कारी आशेचा किरण घेऊन येतो आहे. या अत्यंत पवित्र आणि दैवी गुरुवारी कर्क राशींच्या जातकावर श्यामबाबांची अशी काही अद्भुत, अकल्पनीय आणि अलौकिक कृपा बरसणार आहे, ज्यामुळे तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली अत्यंत महत्त्वाची जी कामे पैशाअभावी किंवा लोकांच्या कडाडून विरोधामुळे अडकून पडली होती, ती मोजकी पण अतिशय महत्त्वाची कामे अगदी चुटकीसरशी, कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि अपेक्षेपेक्षा जास्त गतीने 100% पूर्ण होतील. जर तुमची नोकरी सुटण्याच्या मार्गावर असेल, ऑफिसमध्ये तुमच्या पाठीमागे राजकारण करून तुमचे नाव खराब करण्याचे कारस्थान रचले जात असेल, तुमच्या प्रामाणिक कष्टाचे श्रेय दुसरीच व्यक्ती लाटून नेत असेल, तुमच्या व्यवसायात ग्राहकेने अचानक बंद झाले असेल आणि दुकान किंवा उद्योग असूनही घरात दारिद्र्य जाणवत असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे रात्रीची झोप उडाली असेल किंवा घरात पैशांची सतत आवक होऊनही महिना अखेरेस हाती 1 रुपयाही उरत नसेल, तर या गुरुवारी ग्रहांची रचना आणि श्यामबाबाचे आशीर्वाद अशा काही दिव्य स्थितीत बदलणार आहेत की तुमच्या धनभावाचे नवे, कायमस्वरूपी, कायदेशीर आणि गुप्त मार्ग एकाच वेळी मोकळे होतील. कोर्ट कचेरीची जुनी आणि गुंतागुंतीची कामे, जमिनीचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले वाद किंवा सरकारी दरबारी अधिकाऱ्यांच्या हट्टीपणामुळे अडकलेले तुमचे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र बाबांच्या एका इशाऱ्याने या गुरुवारी अचानक मार्ग लागतील, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचा आणि छातीवरचा अनेक वर्षांचा मानसिक भार कायमचा हलका होईल आणि तुम्ही सुटकेचा श्वास घ्याल. कौटुंबिक पातळीवर पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून होणारे रोजचे वाद
सासू सुनेमधील क्लेश किंवा भावंडामध्ये पैशावरून आणि मालमत्तेवरून निर्माण झालेले मोठे गैरसमज या गुरुवारी श्यामबाबाच्या कृपेने पूर्णपणे मिटून जातील आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा सोन्यासारखे दिवस, अथांग प्रेम, परस्पराबद्दल आदर, सुख आणि अखंड समाधानाचे वातावरण पाहायला मिळेल. मुलांच्या भवितव्याची, त्यांच्या सतत बिघडणाऱ्या शिक्षणाची, त्यांना लागलेल्या वाईट सवयींची आणि सतत आजारी पडणाऱ्या घरातील वृद्ध सदस्यांच्या आरोग्याची नाहक काळजी करून स्वतःचे आरोग्य बिघडून घेणाऱ्या माझ्या माता भगिनींना या गुरुवारी खूप मोठा दिलासा मिळणार आहे. कारण खाटू श्याम बाबांच्या आशीर्वादाने घरातील सर्व आजारपण आणि नकारात्मक शक्ती नेहमीसाठी घर सोडून दूर पळून जाणार आहे. कर्क राशींच्या माझ्या प्रिय भक्तांनो, आता तुमच्या मनातील ती जुनी भीती, नैराश्य, स्वतःच्या नशिबाला दोष देणे आणि आत्महत्येसारखे वाईट विचार संपूर्णपणे मनातून काढून टाका. कारण जेव्हा संपूर्ण जग तुमची साथ सोडेल, जेव्हा नशीब ही पाठ फिरवेल, तेव्हा स्वतः श्यामबाबा तुमच्या पाठीशी एका न हलणाऱ्या पहाडासारखे ढाल बनून उभे राहणार आहेत. तुमच्या डोळ्यात आजवर आलेले दुःखाचे प्रत्येक रडू आता ते परम आनंदाच्या आणि विजयाच्या अश्रूमध्ये बदलणार आहेत. कारण बाबाच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधार कधीच नसतो. फक्त तुमचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि निष्ठा अजिबात ढळू देऊ नका. ज्या शत्रूंनी आणि विरोधकांनी तुम्हाला संपवण्याचे ठरवून टाकले होते, ज्यांनी समाजात तुमची बदनामी करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती, तेच शत्रू आता तुमच्या प्रगतीसमोर आणि बाबांच्या लाटेसमोर लोटांगण घालताना दिसतील. कारण श्यामबाबा ज्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांचा बालही बाका करण्याची ताकद या जगात कोणामध्येही नसते. ज्या तरुणीचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नव्हते, ज्यांच्या विवाहामध्ये वारंवार काही ना काही अडचणी येत होत्या किंवा मंगळदोष आणि इतर ग्रहांच्या अडथळ्यामुळे नाती ठरता मोडत होती, त्यांच्यासाठी हा गुरुवार एक अत्यंत आनंदाची आणि गोड बातमी घेऊन येत आहे. कारण बाबाच्या आशीर्वादाने आता विवाहाचे अत्यंत योग्य आणि मनासारखे योग जुळून येतील. जे लोक परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात किंवा परदेशात नोकरी मिळवण्यासाठी व्हिसाची वाट पाहत आहेत, त्यांच्या मार्गातील सर्व कागदोपत्री आणि सरकारी अडचणी या गुरुवारी दूर होतील आणि त्यांच्या स्वप्नांना एक नवी भरारी मिळेल. समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमची गेलेली प्रतिष्ठा, तुमचे गेलेले नाव आणि मान सन्मान बाबा तुम्हाला या गुरुवारपासून व्याजासह परत मिळवून देणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला मान खाली घालून जागावे लागणार नाही, तर तुम्ही ताठ मानेने समाजात वावरू शकाल. तुमची मानसिक शक्ती आणि आत्मबळ इतके मजबूत होईल की तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगाला अत्यंत धैर्याने सामोरं जाल आणि तुमचे व्यक्तिमत्व लोकांवर एक वेगळीच भुरळ पाडेल. आता अत्यंत लक्ष देऊन संपूर्ण चित्त एकाग्र करून आणि शांत मनाने ऐका की या गुरुवारी तुम्हाला तो मुख्य आणि गुप्त उपाय कोणता करायचा आहे, जो तुमच्या आयुष्याचे सोने करेल, तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करेल आणि तुमची रखडलेली कामे कशी पूर्ण करेल. गुरुवारी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी शक्य तितक्या लवकर स्नान उरकल्यानंतर स्वच्छ धुवून सुकवलेले पिवळे किंवा पांढरे वस्त्र घालून आपल्या घरच्या देवघरात जिथे शांतता असेल तिथे खाटू श्याम बाबांच्या सुंदर प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा एक अखंड दिवा लावा. जर घरात बाबांची मूर्ती नसेल तर कृष्णाच्या किंवा विष्णूच्या मूर्तीसमोर दिवा लावला तरी चालेल. कारण बाबा हे साक्षात श्रीकृष्णाचेच कलियुगातील रूप आहेत. दिवा लावल्यानंतर बाबांना अत्यंत भक्तिभावाने पिवळ्या रंगाचे ताजे फूल, केळी, शुद्ध खडीसाखरेचा किंवा पेढ्याचा भोग अर्पण करा आणि एका पवित्र आसनावर शांत बसून डोळे मिटून बाबांच्या दिव्य चरणाचे आणि त्यांच्या मुकुटाचे मनामध्ये ध्यान करत हरे का सहारा बाबा श्याम हमारा किंवा ओम श्री श्याम देवाय नमः या महामंत्राचा तुळशीचा किंवा चंदनाच्या माळेवर किमान 108 वेळा आणि जास्तीत जास्त वेळ पूर्ण श्रद्धेने डोळ्यात भक्तिभाव आणून जप करा. हा मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर बाबांच्या चरणाजवळ वाहिलेली चिमूटभर हळद किंवा कुंकू अत्यंत आदराने आपल्या उजव्या हाताच्या 4थ्या बोटाने उचलून ते आपल्या कपाळावर अगदी मध्यभागी टिळा म्हणून लावा आणि त्यानंतरच तुमच्या रखडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या
किंवा ज्या कामासाठी तुम्ही अनेक दिवसांपासून चपला झिजवत आहात त्या कामासाठी घराबाहेर पाऊल टाका. माझा श्यामबाबा स्वतः तुमच्यासोबत तुमची सावली बनून चालेल, तुमच्या वाटेतील सर्व काटे दूर करेल आणि तुमचे ते काम 100% यशस्वी करूनच तुम्हाला आनंदाचे सुखरूप घरी परत आणेल. जर शक्य असेल तर या गुरुवारी संध्याकाळी कोणत्याही मंदिरात किंवा भुकेलेल्या गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे अन्न किंवा केळी आवर्जून दान करा. कारण गरिबांच्या सेवेने आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने खाटू नरेश अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांची रिकामी जोळी सुखाच्या अथांग खजिन्याने भरून टाकतात. हा येणारा गुरुवार कर्क राशींच्या संपूर्ण इतिहासात एक सोनेरी पान लिहिणारा, तुमच्या भाग्याचा उदय करणारा आणि शत्रूचा नाश करणारा ठरेल, यात अजिबात शंका नाही. बाबांवर संपूर्ण विश्वास ठेवा. मनात कोणताही संशय किंवा शंका कुशंका आणू नका आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री श्याम लिहायला अजिबात विसरू नका. साक्षात खाटू नरेश तुमचे आणि तुमच्या संपूर्ण परिवाराचे कल्याण करोत. तुमच्या घरात धनधान्याची भरभराट हो, हीच बाबांच्या चरणी प्रार्थना.